Okay, welcome once again. So let's start with the discussion of magnetic fields due to an electric current. आपण लास्ट लेक्चरला दोन पॉइंट्स बघितले इम्पॉर्टंट, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आणि टॉर्क ऍक्टिंग ऑन द करंट कॅरिंग लूप. ओके, सो मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये जी कॉइल होती त्याच्यावरती किती टॉर्क ऍक्ट होतो, म्हणजे थोडक्यात करंट कॅरिंग लूप वरती किती टॉर्क ऍक्ट होते हे आपण बघितलं. आपण एक्सप्रेशन बघितलं होतं, टॉर्क इज इक्वल टू NBIA. बघा इथे लिहितो मी एक्सप्रेशन. सो वी हॅव सीन दिस एक्सप्रेशन. टॉर्क इज इक्वल टू NBIA किंवा जस्ट BIA. So we can write this expression. So this is for single turn. जर टर्न्स नसतील तर, आणि जर नंबर ऑफ टर्न्स जर असतील त्या कॉइलवरती, तर इट बिकम्स टॉर्क इज इक्वल टू NBIA. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ द टॉर्क. हे थोडंसं आपल्याला आजच्या लेक्चरसाठी उपयोगाला पडेल म्हणून मी ते लिहिलेलं आहे. ओके, सो टुडे वी विल सी the points related to the magnetic field, that is Biot-Savart's law. Okay, then magnetic dipole moment, and then potential energy of the magnetic dipole. Okay, so सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. First we will see magnetic dipole moment. ओके, यालाच एम बार किंवा म्यू बार असं सुद्धा म्हणतात. काय लिहिलंय मी? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इट इज एम बार और म्यू बार. ओके, जनरल नोटेशन हे आहे एम बार. आपण 11th मध्ये हे नोटेशन बघितलं होतं, पण 12th च्या बुक मध्ये म्यू बार असंही नोटेशन दिलेलं आहे. सो नोटेशन डझंट मॅटर, द ऍक्च्युअल कन्सेप्ट अँड ऍक्च्युअल डेफिनेशन मॅटर. ओके, सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय म्हणजे काय बघा आता. तर कुठलाही जर मॅग्नेट असेल तर त्याला आपण म्हणतो की दोन पोल्स असतात. ओके, मॅग्नेट्स और द मोनोपोल्स डज नॉट एक्झिस्ट. आपण मॅग्नेटिकच्या प्रॉपर्टीमध्ये बघतो की मोनोपोल एक्झिस्ट नाही. कुठलाही मॅग्नेट असेल तर त्याला नॉर्थ आणि साऊथ असे दोन पोल्स असतात. ओके, सो दोन पोल्स म्हणजे डायपोल. ओके, दोन पोल्स म्हणजे डायपोल. आणि मुवमेंटचा अर्थ काय तर त्याची स्ट्रेंथ. ओके, त्या मॅग्नेटिक डायपोलची असलेली स्ट्रेंथ. ओके, इन टर्म्स ऑफ पोल स्ट्रेंथ, इन टर्म्स ऑफ द लेंथ ऑफ द मॅग्नेट. ओके, सो इट बिकम्स द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तुम्हाला डायग्राम आठवते का? बघा आपण नॉर्थ, here is north suppose and this is suppose south. Okay, so these are the two poles of the magnet, north and साऊथ. आता मॅग्नेटिक लाईन्स ज्या असतात आपण प्रॉपर्टी मध्ये बघितलं होतं की नॉर्थ कडनं साऊथ कडे जातात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ कडून साऊथ कडे, लाईक दिस. बरोबर, एरो मी असा काढतो बघा, नॉर्थ कडून साऊथ कडे. ओके, एक्सटर्नल. सी नॉर्थ मधून बाहेर पडली, ही नॉर्थ मधून बाहेर पडली आणि ही साऊथ मध्ये एंटर झाली, एंटरिंग टू द साऊथ पोल. पण जर आपण इंटरनली बघितलं तर ही अशीच कंटिन्यू पुढे जाते. म्हणजे इंटरनली जर बघितलं तर मॅग्नेटिक लाईन ही साऊथ कडून नॉर्थ कडे जाते, आणि जर एक्सटर्नल बघितलं तर नॉर्थ कडून साऊथ कडे जाते. आपण नॉर्थला पॉझिटिव्ह कन्सिडर करतो ना, आणि साऊथला निगेटिव्ह कन्सिडर करतो. ओके, सो हा जो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम बार आहे तो मॅग्नेटचा आहे. सो इंटरनली कन्सिडर करायचं. मग आता इंटरनली कन्सिडर केलं तर आपल्याला इंटरनली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा जाताना दिसतात तर साऊथ कडून नॉर्थ कडे, म्हणजेच निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे म्हणू शकतो. सो साऊथ कडून नॉर्थ कडे म्हणजे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किंवा मॅग्नेटिक मुवमेंट सिंपल. सो मॅग्नेटिक मुवमेंटची डायरेक्शन कशी असेल तर साऊथ कडून ती नॉर्थ कडे असेल. सो ह्या डायग्राम वरून आपण सांगू शकतो. अजूनही डायग्राम आहे, मी सांगेन तुम्हाला. आता डेफिनेशन बघूया. आठवते का? बघा, एम बार इज इक्वल टू स्मॉल एम इंटू ट्वाइस एल. ओके, एम बार इज इक्वल टू स्मॉल एम इंटू ट्वाइस एल. व्हॉट इज मीन बाय स्मॉल एम? सो वेर स्मॉल एम इज पोल स्ट्रेंथ. ओके, मग जर नॉर्थ पोल असेल तर त्याची प्लस एम,
साऊथ असेल तर त्याची मायनस एम असते ना. सो प्लस मायनस एम म्हणू शकतो आपण. स्मॉल एम म्हणजे काय, पोल स्ट्रेंथ. अँड 2L इज नथिंग बट मॅग्नेटिक लेंथ. सो 2L इज नथिंग बट मॅग्नेटिक लेंथ, म्हणजे ही टोटल लेंथ. जर आपण मॅग्नेटचा सेंटर ओ कन्सिडर केला तर ही लेंथ एल असते, ही लेंथ एल असते. याला आपण प्लस लेंथ म्हणतो, याला आपण मायनस लेंथ म्हणतो. पण ऍक्च्युअल जर टोटल लेंथ जर मॅग्नेटची फाइंड करायला झालं तर ती किती असणार आहे. सो इट बिकम्स ट्वाइस एल. ओके. सो जी काही पोल स्ट्रेंथ आहे त्या पोल स्ट्रेंथला जर ट्वाइस एल ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळते, तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट मिळते. सो दिस इज द फर्स्ट डेफिनेशन ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. लक्षात आलं का बघा. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट त्याची डायरेक्शन निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे. मी प्लस मायनस का म्हटलं, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट डिफाइन करतो. एम च्या ऐवजी ते पी असतं बघा, बरोबर. ओके. सो पी डिफाइन केलं जातं तिथं एम च्या ऐवजी. ओके. सो त्याला इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असं म्हटलं जातं. मग तिथं सुद्धा त्याची डेफिनेशन पोल स्ट्रेंथ, मग तिथं चार्ज असतो आणि इंटू लेंथ असते. ओके. ट्वाइस एल म्हणतो आपण त्याला. सो हे इलेक्ट्रिक साठी सांगितलं जातं. पी बार म्हटलं जातं त्याला इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. अँड दिस इज नथिंग बट द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. सो दिस इज द फर्स्ट डेफिनेशन. इलेक्ट्रिक मध्ये निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह डायरेक्शन असते, तशी मॅग्नेट मध्ये साऊथ कडून नॉर्थ कडे डायरेक्शन असते. कारण इंटरनली विचार करायचा त्या मॅग्नेटच्या आतमध्ये, बरोबर. सो फ्रॉम साऊथ टू नॉर्थ द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज देअर. लक्षात आलं इथपर्यंत. आता पुढची डेफिनेशन बघूया. सो आता करंट लूप किंवा करंट कॅरिंग कॉइल एक असते. एखादी कॉइल आहे, एखाद्या कॉइलचं लूप आहे की ज्याच्यामधून करंट पास होतोय. मग आपण काय म्हणतो की त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग जर एखाद्या कॉइल मधनं करंट जात असेल आणि त्या कॉइलच्या भोवती जर मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल तर आपण काय म्हणतो की ती कॉइल ॲज अ मॅग्नेट म्हणून काम करते. काय म्हटलं मी, हा तर मॅग्नेट आहे, सिंपल नॉर्थ साऊथ फिक्स आहे त्याला. पण एखादी कॉइल घेतली आणि त्या कॉइल मधनं करंट पास होतोय असं आपण जर म्हटलं तर आपण काय म्हणतो की ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट द मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड. ओके. त्याच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ना, मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात. मग मॅग्नेटिक फील्ड जर तयार झालं तर ती कॉइल ॲज अ काय म्हणून काम करेल, तर मॅग्नेट म्हणून काम करेल. आणि मॅग्नेट असेल तर त्याला कोण असतं, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असेल. मग दुसऱ्या डेफिनेशन मध्ये आपण काय करायचं की हा मॅग्नेट कन्सिडर न करता ती कॉइल कन्सिडर करायची. ओके. मग एक सर्क्युलर कॉइल बनूया. सेकंड केस आहे थोडक्यात त्याची. ओके. सर्क्युलर कॉइल कन्सिडर केली मी. हॉरिझॉन्टल कन्सिडर करूया म्हणजे लक्षात येईल. हॉरिझॉन्टल लाईक दिस. ओके. आणि करंट सपोज असा पास होतोय. म्हणजे जर मी वरून बघितलं तर करंट कसा दिसतोय, क्लॉकवाईज. आणि खालून बघितलं तर करंट कसा दिसतोय, अँटी क्लॉकवाईज दिसतोय. ओके. मग जर आपण या केसमध्ये हा करंट फ्लो होतोय. ओके. जर या केसमध्ये आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काढायची म्हटलं तर बघा राईट हँड थंब रूल जो होता तो कर्ड फिंगर्स आणि मॅग्नेटिक थंब. सो कर्ड फिंगर्स हे मॅग्नेटिक फील्ड डिफाइन करतात आणि थंब हा करंट डायरेक्शन डिफाइन करतो. त्यामुळे जर आपण इथं किंवा इथं या दोन्ही ठिकाणी जर राईट हँड रूल जर यूज केला आपण, हा थंब रूल जर, ओके, जर हा रूल यूज केला तर आपल्याला असं दिसतं की वरून खाली. बरं, हा आतला विचार करायचा, कॉइलच्या आतमध्ये. सो आपल्याला लाईन्स कशी दिसतील तर याशी वरून खाली. ओके. मग मी हा असा एरो दाखवतो बघा. मग वरून खाली. ठीक आहे. म्हणजे कुणाकडून कुणाकडं, आता बघा साऊथ कडून नॉर्थ कडे असतात ना, इंटरनली विचार करतोय. म्हणजे वरती कुठला पोल असेल साऊथ, खाली कुठला पोल असेल नॉर्थ पोल असेल. सो बघा कॉइल जर अशी असेल दिसायला, कॉइल मध्ये जर वरून बघितलं तर क्लॉकवाईज करंट. मग क्लॉकवाईज साठी कुठलं पोल असतं, साऊथ पोल असतं. आठवतंय का बघा, क्लॉकवाईज साठी साऊथ पोल आणि अँटी क्लॉकवाईज साठी नॉर्थ पोल. ओके. सो वरती बघितलं आपण तर साऊथ पोल आहे, खाली बघितलं तर आपण नॉर्थ पोल आहे असं म्हणू शकतो. सो आता ही जी कॉइल आहे, ही कॉइल कशासारखी झाली तयार, तर ह्या मॅग्नेट सारखी तयार झाली बघा, याच्यासारखी. ओके. मग ह्या कॉइलला सुद्धा काय असणार आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असणार आहे.
पण आता इथं पोल स्ट्रेन ट्वाइस एल आपण नाही डिफाइन केलेलं ना. सो याची डेफिनेशन काय असेल, तर याची डेफिनेशन ही त्या कॉइलच्या एरियावरती, म्हणजे जो काही मॅग्नेटिक फील्ड असलेला एरिया आहे इंटरनल, तो एरिया आणि त्या कॉइलचं म्हणजे कॉइल मधनं जात असलेला इलेक्ट्रिक करंट, ह्या दोघांच्या वरती त्याचं मॅग्नेटिक डायपोल डिपेंड असतं. म्हणजे या केसमध्ये आपण डेफिनेशन कशी लिहिणार मग, एम बार इज इक्वल टू आय इंटू ए बार, किंवा एम इज इक्वल टू आय इंटू ए, करंट इंटू एरिया. सो ही डेफिनेशन या केसमध्ये लिहिली. बघा, ही डेफिनेशन आपण बेसिक मॅग्नेट साठी लिहिली, पण ही डेफिनेशन आपण करंट कॅरिंग कॉइल साठी लिहिली, कारण कॉइल ही ऍज अ मॅग्नेट म्हणून काम करेल. सो ही केस लक्षात ठेवा. हे जर मी अपोजिट काढलं तर मला सांगा काय होईल. समजा करंट असा फ्लो होत असेल, बरोबर, तर बघा असा मी धरतो थंब रूल. सो खालून वरती येते, इथं सुद्धा जर बघितलं तर इंटरनली खालून वरती येतोय. सो लाईन्स कशा असतील आता, खालून वरती. मग खालून वरती म्हणजे साऊथ कडून नॉर्थ कडे असतात ना लाईन्स. ओके, मग खालून जर बघितलं तर साऊथ पोल दिसते आपल्याला, क्लॉकवाईज दिसते ना खालून बघितलं तर. वरून बघितलं तर अँटी क्लॉकवाईज दिसते. सो वरती नॉर्थ पोल झालं. सो इंटरनली जर बघितलं तर साऊथ कडनं नॉर्थ कडे. आता हे कसं आहे बघा, की ही जी कॉइल आहे, ही कॉइल एक अशी विड्थ आहे त्या कॉइलला, असं इमॅजिन करा. ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल की इंटरनली कशा लाईन चाललेले आहेत, तर वरून खाली चाललेले आहेत या केसमध्ये. मग कुठून कुठे जातात असं बघितलं आपण तर साऊथ कडून नॉर्थ कडे जातात, इंटरनली बघतोय आपण. सो साऊथ पोल कडनं नॉर्थ कडे त्या लाईन्स फ्लो होतात. सो इथं आपण म्हणू शकतो की इट बिकम्स फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, अँड इन दिस केस वी कॅन से दॅट फ्रॉम साऊथ टू नॉर्थ लाईक दिस. ओके, सो डायरेक्शन इथं रिव्हर्स झालेली आहे. डेफिनेशन एम इज इक्वल टू आय इंटू ए. सो वेअर एम इज नथिंग बट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आय इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट, ए इज नथिंग बट एरिया. आपण याचा एसआय युनिट सांगूया. सो एसआय युनिट ऑफ व्हॉट इज एसआय युनिट. सो आय म्हणजे करंट, करंटचं युनिट काय असतं एम्पियर, आणि एरियाचं युनिट काय असतं मीटर स्क्वेअर. सो वी कॅन से दॅट एम्पियर मीटर स्क्वेअर इज द एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आपण डायमेन्शन सांगूया. डायमेन्शन्स, आता इथं करंट, तर करंटच्या ऐवजी आय म्हणूया. करंट 1 आहे आणि मीटर स्क्वेअर, सो लेंथ 2 आहे. सो मास 0 असेल, टाइम 0 असेल. सो आपण करंटला 1 आणि लेंथला 2 म्हणू शकतो. सो एम्पियर मीटर स्क्वेअर. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बघा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला एम बार म्हटलं आपण, आणि एम बारच्या दोन डेफिनेशन्स लिहिल्या. एक लिहिली एम इंटू ट्वाइस एल, आणि दुसरी लिहिली एम इज इक्वल टू आय इंटू ए, दॅट इज करंट इंटू एरिया. या केससाठी ही डेफिनेशन आहे, कारण या केससाठी म्हणजे हा ऍज अ मॅग्नेट म्हणून काम करेल ना, ऍज पर द रूल. हा तर ऑलरेडी मॅग्नेटच आहे. सो याच्यावरनं ही डेफिनेशन लिहिली आणि याच्यावरनं ही डेफिनेशन लिहिली. सो बोथ आर द डेफिनेशन्स ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इट्स एसआय युनिट, इट्स डायमेन्शन ऑल्सो वी हॅव सीन. आता मला सांगा, इथे एक मी फॉर्म्युला लिहिला होता, टॉर्क इज इक्वल टू बी आय ए. ओके, मग जर या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर एम ची व्हॅल्यू पुट केली, दॅट इज आय इंटू ए. सो आपण काय म्हणू शकतो, सो टॉर्क इज इक्वल टू बी इंटू एम म्हणू शकतो. चालेल. सो हेच वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिलं जातं बघा, टॉर्क इज इक्वल टू एम बार क्रॉस बी बार, म्हणजे एम बारचा आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट असतो. आता क्रॉस प्रोडक्ट का असतो हे सगळं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग क्रॉस प्रोडक्ट असेल तर साइन फंक्शन असतं, आठवतंय. सो हीच डेफिनेशन अशी लिहिली जाते. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थीटा. आता क्रॉस प्रोडक्ट मध्ये ऑब्विसली तिथं जो अँगल आहे तो कसा असेल, 90 डिग्री असेल एम बार मध्ये आणि बी बार मध्ये. मग एम बार ची डायरेक्शन आपण बघतोय साऊथ टू नॉर्थ, आणि बी बार ची डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी असेल थोडक्यात. मग जर परपेंडिक्युलर असेल मॅग्नेट तरच त्याच्यावरती मॅक्सिमम टॉर्क ऍक्ट होणार आहे. बघा, जर इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, जर 90 डिग्री असेल एम आणि बी मधला अँगल, तर साइन 91 असतं. सो देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू किती मिळणार आपल्याला, एम बी इतके मिळणार आहे, बरोबर. आणि समजा इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, ओके, 0 किंवा 180 म्हणते, तर 90 किंवा 270 घ्या. एकतर पॉझिटिव्ह जास्त किंवा निगेटिव्ह जास्त मिळणार आहे, पण मॅक्सिमम मिळणार आहे. आणि जर थीटा 0 किंवा 180 घेतली तर साइन 0 0 होणार आहे. सो टॉर्क पण काय होणार आहे, 0 होणार आहे.
सर तर याच्यावरून एक लक्षात येतंय, जर मॅग्नेट पॅरलल असेल तर त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होणार नाही. कुणाशी? मॅग्नेटिक फील्डशी. म्हणून मॅग्नेट हा परपेंडिक्युलर असेल तेवढा त्याच्यावरती जास्त टॉर्क ऍक्ट होतो आणि तो रोटेट होत असतो. बघा कॉइल रोटेट होते म्हणजेच मॅग्नेट काय होतो? रोटेट होतो असं पण म्हणतो. सो मॅग्नेट रोटेट होत असताना 4 पार्ट मध्ये रोटेट होतो, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री. म्हणजे 4 पार्ट मध्ये जर मॅग्नेट रोटेट झाला तर तो मॅग्नेटिक फ्लक्स कट केलं त्यांना थोडक्यात 4 पार्ट मध्ये. मग जर जनरेटरचं एक्झाम्पल घेतलं तर जनरेटर मध्ये तो साइन वेव्ह क्रिएट करतो असं म्हणतो ना आपण. आपल्याला आठवतंय जनरेटर असतं, जनरेटर आपल्याला लाईट देतं, लाईट गेल्यानंतर आपण जनरेटरचा वापर करतो. सो त्या जनरेटर मध्ये तो मॅग्नेट किंवा ती जी कॉइल आहे एक रोटेशन मारते म्हणजे 4 पार्ट कंप्लीट करते. मग 4 पार्ट कंप्लीट कशी करते? 0 to 90, 90 to 180, 180 to 270 आणि 270 to 360. मग ह्या 4 पार्ट मध्ये एकदा 0 to मॅक्सिमम, मॅक्सिमम टू 0, 0 to निगेटिव्ह मॅक्सिमम आणि निगेटिव्ह मॅक्सिमम टू अगेन 0, अशा 4 पार्ट मध्ये आपल्याला ती साइन वेव्ह तयार झालेली मिळते. हे जनरेटरचं सांगितलंय. ओके, जनरेटर मध्ये अशा पद्धतीने म्हणजे टॉर्कच ऍक्ट होतोय ना कॉइल वरती. सो आपण म्हणू शकतो की जर परपेंडिक्युलर असेल तर मॅक्सिमम टॉर्क आणि जर पॅरलल असेल तर मिनिमम टॉर्क. सो वी कॅन डिफाइन द कंडिशन ऑफ द टॉर्क ऑल्सो. लक्षात आलं का बघा? सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, दॅट इज एम बार. दोन डेफिनेशन कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा. एम बार इज इक्वल टू एम इंटू टॉइस एल. तिथे एम म्हणजे पोल स्ट्रेंथ आणि टॉइस एल म्हणजे मॅग्नेटिक लेंथ. आणि दुसरी डेफिनेशन एम इज इक्वल टू आय इंटू ए किंवा एम बार इज इक्वल टू आय इंटू ए बार. ओके, सो ही झाली सेकंड डेफिनेशन. पहिली डेफिनेशन ही मॅग्नेट वर नेट सेल्फ घेतलेली आहे आणि दुसरी डेफिनेशन ही करंट कॅरिंग लूप जो आहे किंवा कॉइल जे आहे त्याच्यावर कन्सिडर केली. एसआय नीट बघितलं, डायमेन्शन बघितलं आणि हीच कंडिशन टॉर्क साठी कशी असते हे बघितलं. कारण हे इक्वेशन बऱ्याच ठिकाणी येतं बघा. टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थिटा किंवा हे कशा पद्धतीने यूज केलं जातं हे मॅक्सिमम येतं. आणि ह्यात साइनच फंक्शन का आलं? का तर क्रॉस प्रोडक्ट आला. मग साइन फंक्शन आला असेल तर परपेंडिक्युलर कंपोनंट इफेक्टिव्ह असणार, पॅरलल इफेक्टिव्ह नसणार आहे. म्हणून परपेंडिक्युलर जेव्हा असेल तेव्हा मॅक्सिमम टॉर्क ऍक्ट होतं असं आपण सांगू शकतो. दिस इज द कंडिशन ऑफ द टॉर्क. ओके, अँड द डेफिनेशन ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. बघा एकदा समजलं का व्यवस्थित सगळ्यांना? So both definitions are important. Both definitions are used for the calculations or for solving the numericals. So as per the magnetic dipole moment concern, so these two definitions and the definition of the torque is important. Okay. So the torque ची definition तर समजली, magnetic dipole ची समजली. ठीक आहे. तर आपण याच्या पुढचा पॉइंट बघू. कन्सेप्च्युअल समजून घ्या. जसे बुक मध्ये दिलेले आहेत तसंच समजायला पाहिजे किंवा तसं जसं लिहिलंय तसं यायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला कन्सेप्ट समजली बस, की ही कन्सेप्ट काय आहे, ह्या कन्सेप्टचा थेरॉटिकल आणि मॅथमॅटिकल अर्थ काय आहे, ॲनालिसिस जर आपण केलं तर ते आपल्याला जर व्यवस्थित समजलं दॅट इज इनफ. ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट ठरतं. ओके, आता आपण मॅग्नेटिक मधलं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट बघितलं. आता आपण पोटेन्शियल एनर्जी बघूया मॅग्नेटिक डायपोलची. तो जो मॅग्नेटिक डायपोल आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असते हे आपण बघूया. सो मी लिहितो हेडिंग पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोल. पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोल. आता मॅग्नेटची एक प्रॉपर्टी बघूया पहिल्यांदा आपण, डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी. मॅग्नेट जर फ्रीली सस्पेंड केला मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर तो नॉर्थ साऊथ डायरेक्शनला रेस्ट होतो असं आपण एक डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी मध्ये बघितलं होतं. आठवतंय का बघा? सो आपण तिथनं सुरुवात करूया. ठीक आहे. सो समजा ही मॅग्नेटिक फील्ड आहे लाईक दिस इज बी बार. ओके, सो ह्यामध्ये हे नॉर्थ पोल आहे आणि हे साऊथ पोल आहे. सो या पोझिशन मध्ये तो रेस्ट झालेला असं म्हणूया आपण. मग आता रेस्ट कसा झाला? पॅरलल रेस्ट झालेला. पॅरलल कुणाला? तर मॅग्नेटिक फील्डला पॅरलली रेस्ट झाला. मग मला सांगा, जर मॅग्नेटिक फील्डला जर पॅरलल रेस्ट झाला असेल तर मॅग्नेट मध्ये आणि त्याच्यामध्ये अँगल किती झाला? म्हणजे बी बार मध्ये आणि त्या मॅग्नेट मध्ये अँगल किती झाला
तर इथं आपण म्हणू शकतो 0 डिग्री म्हणू शकतो. चालेल. मग हे पॅरलल झालं ना. सो पॅरललला कुठलाच टॉर्क ऍक्ट होत नाही, म्हणजे तो रेस्ट झाला ना. बरोबर आहे. मग मला सांगा या केसमध्ये जर हा मॅग्नेट रेस्ट असेल, काय म्हटलं मी, मॅग्नेट रेस्ट आहे, फिरत नाहीये. इथं आता मोशन कशी आहे, सर्क्युलर मोशन आहे, रोटेट होणार आहे, टॉर्क ऍक्ट होणार आहे त्याच्यावरती. पण आता सध्या तो रेस्ट आहे, लाईक दिस, इन दिस पोझिशन. मग जर रेस्ट असेल तर त्याच्यावरती पोटेन्शियल एनर्जी कशी असेल सांगा. ऑब्विसली किंवा पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल असं म्हणूया आपण. सो पोटेन्शियल एनर्जी बिकम मॅक्सिमम, किंवा मग मॅक्सिममलाच मी असं म्हणू शकतो, व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी प्लस पॉझिटिव्ह. जास्त आहे ना, म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह असेल. ओके. आता ही किती असते हे आपण फॉर्म्युला अजून बघायचा आहे. फक्त या केसमध्ये काय लक्षात ठेवू शकतो आपण, इफ द मॅग्नेट इज ॲट रेस्ट सो वी कॅन से दॅट इट्स अ पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम. आणि जेव्हा तो रोटेट होतो तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी होऊन कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. चालेल. सो काय झालं, पोटेन्शियल एनर्जी ही मॅक्सिमम झाली, पॉझिटिव्ह झाली. ही झाली फर्स्ट केस. नाउ लेट अस कन्सिडर सेकंड केस. हे बी बार आहे या डायरेक्शनला. आता हा मॅग्नेट सपोज असं झाला, काय झालं, मॅग्नेट क्लॉकवाईज रोटेट होतो ना. बरोबर. मग आता हा 90 डिग्रीने सपोज रोटेट झालेला आहे. सो ऑब्विसली आता इथं त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट झाला ना. मग टॉर्क ऍक्ट झाला म्हणजे आता तो फिरलाय असं आपण म्हणूया. मग तो रोटेट झाला म्हणजे त्याच्यावरती कुठली एनर्जी आली, तर कायनेटिक एनर्जी आली. मग कायनेटिक एनर्जी आली म्हणजे पोटेन्शियल एनर्जी त्याची काय झाली, कमी झाली ना. मग मॅक्सिमम कडनं ही कमी झालेली पाहिजे आपल्याला. मग मिनिमम म्हणूया आपण. मग मी लिहितो इथं की पोटेन्शियल एनर्जी बिकम 0. इमॅजिन होत आहे, कन्सिडरेशन होऊ शकते का बघा, कन्सिडर करू शकता की यस इट इज लीगल, इट इज पॉसिबल, इट कॅन बी पॉसिबल. ओके. सो वी कॅन से दॅट इफ द मॅग्नेट इज ॲट रेस्ट देन इट्स अ पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम. आणि आता मॅग्नेट काय केला, रोटेट केला. सो त्याला कुठली एनर्जी मिळाली, कायनेटिक एनर्जी मिळाली. मग कायनेटिक एनर्जी मिळाल्यावर पोटेन्शियल एनर्जी कमी झाली ना. मग मॅक्सिमम कडनं कमी म्हणजे किती म्हणू शकतो आपण, 0 म्हणू शकतो ना. चालेल. अजून मी रोटेट करतो तिसऱ्या केसमध्ये, लाईक दिस. सपोज दिस इज मॅग्नेटिक फील्ड बी बार. आणि आता हा मॅग्नेट पुन्हा असा रोटेट करूया की तो असा होईल. कसा झाला, साऊथ आणि नॉर्थ चेक करा. पुन्हा हा क्लॉकवाईज 90 डिग्रीने रोटेट केला आपण, म्हणजे पुन्हा त्याच्यावरती काय झाली, कायनेटिक एनर्जी झाली ना. मग पुन्हा कायनेटिक एनर्जी झाली म्हणजे पुन्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी असेल, कमी असेल. मग याच्यापेक्षा कमी केली पाहिजे ना. इथं कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. इथं कशी आहे, 0 आहे. 0 पेक्षा कमी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह. 3 केसेस समजतात का बघा. हे आपल्या कन्सिडरेशनसाठी मी तुम्हाला सांगतो की कसं कन्सिडर करायचं. पोटेन्शियल एनर्जी जास्त कुठं आहे, 0 कुठं झाली, आणि अजून कमी म्हणजे निगेटिव्ह कुठं झाली. सो ह्या 3 केसेसवरनं आपल्याला याचं अनालिसिस करता येतं, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॅग्नेटिक डायपोल. सो मॅग्नेटिक डायपोल हा या 3 केसेसमध्ये अशा पद्धतीनं रेस्ट आहे. या केसमध्ये पॉझिटिव्ह किंवा मॅक्सिमम, इथं 0 झालेलं आहे आणि इथं निगेटिव्ह झालेलं आहे. लक्षात येते. सो आता बघा ह्या 3 केसेस आपण कन्सिडर केल्या, मॅक्सिमम, 0 आणि मिनिमम. आता ऍक्च्युअल डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. ओके. डेफिनेशन कशाची बघायची, पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन किंवा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला इथं कसा तयार होतोय हे आपल्याला बघायचं आहे. तुम्ही याच्या आधी असं कधी शिकलाय का बघा, की आपण जर एखादं काहीतरी काम केलं, ठीक आहे. सो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आपण एखादं काहीतरी काम केलं तर आपण काय म्हणतो, वर्क इज टू बी डन, वर्क हॅज टू बी डन असं म्हणतो ना. मग ते जे काम केलेलं आहे वर्क, सो ते काम आपण एका एनर्जीमध्ये स्टोअर करू शकतो, दॅट इज पोटेन्शियल एनर्जीमध्ये. सो वी कॅन से दॅट द वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. याच्या आधी कधी ऐकलंय का बघा, की ते जे केलेलं वर्क आहे, ते जे केलेलं काम आहे ते पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं असं आपण म्हणतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की वर्क आणि एनर्जी ह्या 2 सेम क्वांटिटीज आहेत, ऑब्विसली सेम आहेत ना. सो इथं सुद्धा आपण पहिल्यांदा आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि तेच वर्क डन काय सांगायचं, मग पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर केलं असं सांगायचं. लक्षात येते. मग वर्क डन करायचं म्हणजे काय, नक्की काम करायचं म्हणजे काय करायचं बघा. तर आता ह्या केसला या साऊथ टू नॉर्थ, इथं काय पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह आहे.
आपल्याला इथं पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे जायचंय, म्हणजे साहजिक इकडून इकडे यायला लागेल, बरोबर ना, किंवा इकडून इकडे यायला लागेल ना. सो आपल्याला या डायरेक्शन कडनं इकडे यायला लागेल, म्हणजे हा जो मॅग्नेट आहे तो आपल्याला पुन्हा असं रोटेट करावा लागेल अँटी क्लॉकवाईज. आता आपण काय बघितलं की तो क्लॉकवाईज रोटेट होत चाललेला आहे. क्लॉकवाईज रोटेट होते म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी वाढत चाललेली आहे, पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत चाललेली आहे. मग त्याला पुन्हा जर आपण अँटी क्लॉकवाईज केलं तर काय होणार, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाणार, कायनेटिक एनर्जी कमी होणार. आणि आपल्याला केस कुठली पाहिजे, वी हॅव टू इन्क्रीज द पोटेन्शियल एनर्जी. इन्क्रीज म्हणजे पोटेन्शियल एनर्जीची केस आपल्याला घेतली पाहिजे ना, वर्क डन करायचं आपल्याला. मग आता वर्क डन कसं करूया बघा, ह्या 3 केसेस झाल्या. सो आता वर्क डन करताना 2 केसेस आपण घेऊया, ठीक आहे. आता आपल्याला हा जो मॅग्नेट आहे तो असा रोटेट केला पाहिजे, लाईक दिस. जर असा रोटेट केला तरच आपण म्हणूया की तिथं वर्क डन होत आहे. ओके, सो याच्यामधली आता एक केस मी अशी डिफाईन करतो की सपोज इथं लिहितो किंवा इथं लिहितो, ही झाली फर्स्ट केस, ही झाली सेकंड केस, ही झाली थर्ड केस. आता याच्यावरनं मी चौथी केस काय करतोय बघा, दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. ओके, आणि मी काय केलं की तो जो मॅग्नेट आहे मला असा रोटेट करायचा आहे. सो साऊथ नॉर्थ. सो हा काहीतरी θ1 अँगल वरती आहे सपोज. आता ही फोर्थ केस म्हणजे वर्क डनची पहिली केस, चालेल. चौथी केस आहे, यानंतर आपण असा रोटेट करणार आहे तरच पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट येईल ना. सो असा रोटेट करणार आहे म्हणजे काय, फर्स्ट केस. ओके, आता अजून असा रोटेट केला तर सेकंड केस म्हणूया. ऍक्च्युअली इट इज फिफ्थ केस, पण वर्क डनची ही सेकंड केस. सो सेकंड केस मध्ये काय असणार आहे बघा, ही मॅग्नेटिक फील्ड असेल या डायरेक्शनला. सो अजून तो रोटेट करूया, मग आपण असा करूया तो विथ अँगल θ2 म्हणूया. सो आता इथं नॉर्थ आणि इथं साऊथ. इमॅजिन होतंय का बघा, अजून तो वरती रोटेट केला, θ1 कडनं θ2 कडे रोटेट केला, म्हणजे आपल्याला लिमिट्स मिळाले. सो वी कॅन रोटेट मॅग्नेट इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन फ्रॉम θ1 टू θ2. आधी मॅग्नेट असा होता θ1, अजून रोटेट केला θ2 ला केला, कारण इकडे जाईल वरती जाईल तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाणार आहे, म्हणून आपण इकडे रोटेट केला. इकडे जर रोटेट केला असतं तर काय झालं असतं, कायनेटिक एनर्जी वाढत गेली असते, पोटेन्शियल एनर्जी अजून निगेटिव्ह कमी कमी होत चाललेली आहे. सो ही केस न कन्सिडर करता पुन्हा तो रिव्हर्स फिरावा लागेल तरच वर्क डन होईल असं आपण म्हणू शकतो. आणि तरच म्हणू शकतो की ते वर्क डन आपण कशात स्टोअर करू शकतो, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. सो आपल्याला ह्या 2 केस लक्षात येतात. सो θ1 अँड θ2. सो आपण मॅग्नेट आता इथं होता, तो इथून थोडासा रोटेट केलेला आहे बाय सम अँगल. सो लिमिट मिळाले आपल्याला θ1 कडनं θ2 कडे मिळाले. सो या 2 केस करत असताना आपल्याला किती वर्क डन झालं हे फाइंड करायला लागेल. सो स्मॉल अँगल आहेत ना हे दोन्ही, स्मॉल वर्क डन असेल. सो स्मॉल वर्क डन कसं काढतो आपण, dw इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणतो. चालेल का बघा, फॉर्म्युला मेन फॉर्म्युला मी लिहितो, म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला कसा आला याचं कन्फ्युजन नको. ओके, सो काय लिहिलं मी, वर्क डन इज इक्वल टू dw इज इक्वल टू f इंटू dx. आता हेच वर्क डन मला रोटेटिंग पार्ट साठी घ्यायचं आहे, रोटेशनल मोशन साठी घ्यायचं आहे. हे लिनियर झालं बघा, एक्स आणि डिस्प्लेसमेंट, एफ आणि डिस्प्लेसमेंट लिनियर साठीचं वर्क डन झालं, पण आपल्याला इथं रोटेटिंगचं घ्यायचं ना. सो हाच फॉर्म्युला काय होईल, सो dw इज इक्वल टू फोर्सच्या ऐवजी काय येईल, टॉर्क येईल, आणि dx च्या ऐवजी काय येईल, dθ येईल. चालेल का बघा. सो dw इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, टॉर्क इंटू dθ लिहू शकतो. नेक्स्ट, देअरफॉर dw इज इक्वल टू टॉर्क म्हणजे काय असतं, mb sin θ, आणि हे काय असतं, dθ असतं. सो आपल्याला dw ची डेफिनेशन काय मिळाली, mb sin θ इंटू dθ मिळाली. हे स्मॉल वर्क डन मिळालं ना आता ह्या 2 केसेस साठी. तर मला सांगा, जर टोटल वर्क डन काढायचं असेल तर आपण काय करूया, तर टोटल वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्मॉल वर्क डन. सो इंटिग्रेशन ऑफ mb sin θ इंटू dθ. आता इथं व्हॅरी कोण होतोय, θ व्हॅरी होतोय. सो θ इज द व्हॅरिएबल, जसं dx dt असतं ना तसा इथं कोण झाला, θ झाला. सो sin θ dt आपल्याला काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू mb बाहेर घेतो मी, sin θ dθ, पण लिमिट्स काय, θ1 कडनं θ2 कडे जावं लागेल. ओके, सो w इज इक्वल टू mb, साइनचे डेरिव्हेटिव्ह काय असतं,
मायनस कॉस थिटा आणि हे θ1 टू θ2. चालेल का? लक्षात येते? सो अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करूया आपण. सो W इज इक्वल टू हे MB अप्पर लिमिट पुट केलं कॉस ऑफ θ2 मायनस लोअर लिमिट पुट करूया कॉस ऑफ θ1. चालेल? लक्षात येते? हे थोडंसं मी रब करतो. सो आपल्याला कशाची डेफिनेशन मिळते? वर्कची डेफिनेशन मिळते. सो वर्क इज इक्वल टू MB. आता हे प्लस होणार. सो कॉस ऑफ θ1 मायनस कॉस ऑफ θ2. चालेल का? सो हेच वर्क कशात स्टोअर करायचं? पोटेन्शियल एनर्जी मध्ये. म्हणजे फॉर्म्युला मिळाला MB कॉस ऑफ θ1 मायनस कॉस ऑफ θ2. व्यवस्थित बघा, बुक मध्ये डायरेक्ट सांगितलेलं आहे की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू MB कॉस थिटा असते किंवा मायनस MB कॉस थिटा असते. पण ती कशी आली हे आपण बघतो. सो आपण फॉर्म्युला लिहिला. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी दॅट इज MB कॉस θ1 मायनस θ2. कुठल्या केसमध्ये? इथून इथपर्यंतच्या केसमध्ये. लक्षात आलं? आता मला सांगा, जर लिमिट, आता मला सांगा जर आपण असं केलं, हा मॅग्नेट होता ना, ओके. सो नॉर्थ आणि साऊथ, इथं अँगल किती होता? 0. चालेल? हे जर मी इनिशियल लिमिट घेतलं, लोअर लिमिट घेतलं किंवा सुरुवातीला म्हटलं, ठीक आहे, आणि हा असा रोटेट केला नॉर्थ आणि साऊथ, म्हणजे ह्याच केसेस आहेत. फक्त इथं अँगल दोन्ही दाखवले होते तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. आता मी पहिला अँगल 0 आहे म्हटलं आणि दुसरा अँगल काहीतरी थीटा आहे म्हटलं इथं. ओके. सो इनिशियल, फायनल. इथून हा मी असा रोटेट केलेला आहे. लक्षात येते? सो या केस साठी आता लिमिट सांगा मग, किंवा हा फॉर्म्युला कसा होईल? देअरफॉर u इज इक्वल टू MB कॉस ऑफ θ1 किती? 0, पहिली केस, बरोबर का? मायनस θ2 किती? ओनली θ. सो कॉस θ. सो कॉस 0 किती असतं? 1 असतं. सो कॉस 0 निघून गेलं. मग राहिलं का? u इज इक्वल टू मायनस MB. चालेल का? हे मायनस MB कॉस θ. सो दिस इज द अगेन डेफिनेशन. मग या डेफिनेशन मध्ये लिमिट काय? 0 टू θ. किती वर्क डन झालं? एवढं झालं. त्यालाच काय म्हटलं जातं? पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातं. आणि ते जर जनरल θ1 टू θ2 म्हटलं तर हे झालं. लक्षात आलं? सो ऍक्च्युअल फॉर्म्युला कुठनं डिराइव्ह झाला तर इथनं डिराइव्ह झाला बघा. सो फायनली जर आपण चेक केलं तर हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॅग्नेटिक डायपोल. बुक मध्ये तुम्हाला डायरेक्ट हे असं दिलेलं आहे. मग ते कसं आलं, का आलं हे समजणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून ही बेसिक कन्सेप्ट समजलं. अगदी सोपं आहे. मॅग्नेट कुठल्या डायरेक्शनला रेस्ट होता, मग कन्सेप्ट बघा, म्हणजे एकावर एक डिपेंड आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं की डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेटिक डायपोल किंवा मॅग्नेटची डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी. डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी काय? तर नॉर्थ आणि साऊथला रेस्ट होतो. सो नॉर्थ इकडं आणि साऊथ इकडं रेस्ट झाला. मग रेस्ट झाला म्हणजे कुठली एनर्जी त्याच्यावरती जास्त आली? तर पोटेन्शियल एनर्जी जास्त आली. मग आपण तो फिरून बघितला, कायनेटिक एनर्जी देऊन बघितली तर पोटेन्शियल एनर्जी कमी झाली. ओके. मग आपल्याला क्लॉकवाईज फिरला की पोटेन्शियल एनर्जी कमी होते हे लक्षात आलं. मग आपल्याला अँटी क्लॉकवाईजची केस घेतली पाहिजे ना, तर तिथं पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह राहणार आहे. बरोबर? पॉझिटिव्ह म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मॅक्सिमम मिळणार आहे किंवा वरती वरती जाणार आहे असं म्हणूया. म्हणून तो पुन्हा आपण अँटी क्लॉकवाईज फिरवला. सो ह्या दोन केसेस मध्ये आपण त्याचं काय केलं? पहिल्यांदा वर्क डन फाइंड केलं आणि तेच ऍज अ पोटेन्शियल एनर्जी असतं म्हणून सांगितलं. आणि पुन्हा ह्या दोन केसेस साठी ते वर्क डन किती येईल बघितलं. सो हे आलं ते θ1 आणि θ2 साठी आलं, आणि हे जे आलं ते θ0 असताना आणि 0 पासून तो θला नेल्यानंतर किती वर्क डन आलं, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी आली. हे आपण फाइंड केलं. सो दीज आर द टू फॉर्म्युलेज. दिस इज जनरल फॉर्म्युला आणि दिस इज फॉर्म्युला फ्रॉम 0 टू θ. कुठल्याही फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल आपल्याला येऊ शकतं. दोन्ही फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. ओके. सो थोडक्यात MB पोटेन्शियल एनर्जी जर बघितलं तर MB इतकी झाली ना. लक्षात येते? आता बघा,
कॉस फंक्शन आलेलं आहे इथं, ठीक आहे. आता याची स्टडी केस बघूया आपण. सो कॉस फंक्शन आलं याचा अर्थ दोघांमधला अँगल इफेक्टिव्ह कुठला असेल तर 0 डिग्री इफेक्टिव्ह असेल, कारण कॉस 0 इफेक्टिव्ह असतो ना. जर दोघांमध्ये 90 डिग्री असेल, मगाशी काय होतं, जर एम आणि बी मध्ये 90 डिग्री असेल तर टॉर्क जास्त होता, पण एम आणि बी मध्ये जर 90 डिग्री असेल तर पोटेन्शियल एनर्जी कमी असेल ना, कारण टॉर्क जास्त म्हणजे कायनेटिक एनर्जी जास्त, पोटेन्शियल एनर्जी कमी. सो यू इज इक्वल टू मायनस एम बी कॉस थिटा, म्हणजे डॉट प्रोडक्ट आला बघा एम आणि बी मध्ये. ओके, मग आपण बघूया इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, म्हणजे एम बार आणि बी बार समजा असं असेल तर अँगल किती झाला, 0 झाला. देअरफॉर यू किती असणार सांगा, cos 0 1, सो मायनस एम बी, सो निगेटिव्ह असणार ना या केस मध्ये. समजलं. इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर यू इज इक्वल टू काय असणार, cos 90 0. सो दुसऱ्या केस मध्ये पोटेन्शियल एनर्जी कशी आली, 0 आली. नेक्स्ट इफ थीटा इज इक्वल टू, ही केस घेऊया 180. आता इथं पॅरलल परपेंडिक्युलर म्हणतो ना, सो समजा हा बी बार असेल आणि हा एम बार असेल, तर इथं टॉर्क जास्त असतो ना केस मध्ये, पण ह्या केस मध्ये पोटेन्शियल एनर्जी कशी झाली, 0 झाली का, लक्षात आलं. सो इफ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, जर 180 असेल तर देअरफॉर यू इज इक्वल टू, सो cos 180 1 असतं ना, सॉरी मायनस 1 असतं ना. ओके, सो मायनस 1 असेल तर हे फक्त एमबी होणार आहे. मग यू जर फक्त एमबी आला तर याचा अर्थ काय झालं, पॉझिटिव्ह आलं ना. पण कधी, जर मॅग्नेटिक फील्ड असा असेल आणि जर एम बार असा असेल तर. बघा या तिन्ही केसेस कळतात का. 270 ची काही घ्यायची गरज नाही, ती पण 0 येणार आहे, परपेंडिक्युलरच आहे. ह्या दोन महत्वाच्या केसेस आहेत. कुठल्या कुठल्या, पहिली आणि तिसरी. आणि 90 ची आणि 270 ची टॉर्कला महत्वाची असते. बघा इथं अॅनालॉजी कळते का, बघा अॅनालॉगस क्वांटिटीज म्हणू शकतो आपण की टॉर्क आणि कायनेटिक एनर्जी अॅनालॉगस आहेत, म्हणू शकतो ना डायरेक्शन वाईज. आणि इथं बघा पोटेन्शियल एनर्जी कधी इफेक्टिव्ह असेल, सो निगेटिव्ह कधी असणार आहे जर अँगल 0 असेल तर, आणि पॉझिटिव्ह कधी असणार आहे तर अँगल 180 डिग्री असेल तर ही पॉझिटिव्ह असणार आहे, का तर त्या मायनस साइन मुळे. सो दीज आर द 2 इम्पॉर्टंट केसेस ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. समजलं. सो दिस इज द पॉइंट विच इज रिलेटेड टू द potential energy of the magnetic dipole. चलो पुढचा पॉइंट बघूया. आय होप की हे समजलं असेल दोन्ही पॉइंट्स. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कसं डिफाइन केलं, पोटेन्शियल एनर्जी कशी डिफाइन केली, ती यू इज इक्वल टू मायनस एम बी कॉस थिटा कशी आली, कारण ती पुन्हा न्यूमेरिकल साठी आपल्याला उपयोगी पडते. ओके, चला नेक्स्ट. बायोट-सावर्ट्स लॉ. ओके, एक स्टेटमेंट आहे सिंपल. लॉ बघूया हा काय लॉ आहे. ठीक आहे, एक वायर सांगितलेली आहे, या वायर मधनं इलेक्ट्रिक करंट पास होतोय आणि या वायरच्या भोवती कुठेतरी एक ठिकाणी पॉइंट पी आहे जो की आर इतक्या डिस्टन्स वरती आहे. ओके, त्याचा ह्या वायरचा एक स्मॉल एलिमेंट घेतला ज्याला की डी एल असं म्हटलं, आणि हा पॉइंट जो आहे तो या वायर बरोबर थिटा इतका अँगल करतोय. तर या पॉइंटच्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड काढलं जातं, स्मॉल मॅग्नेटिक फील्ड म्हणतो त्याला, ड्यू टू द स्मॉल लेंथ डीएल. म्हणजे बायोट-सावर्ट्स काय सांगितलं जातं तर या लॉ मध्ये, तर एखाद्या वायरच्या भोवती जर पॉइंट पी असेल तर त्या पॉइंट पी चं मॅग्नेटिक फील्ड सांगितलं जातं, आणि ते मॅग्नेटिक फील्ड पूर्ण वायरमुळं न सांगता ते फक्त त्या वायरच्या एका छोट्या इलेमेंटमुळं तयार झालेलं सांगितलं जातं. सो द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन or the magnetic field at point P due to the elemental or due to the small element of a wire, and that wire carries a current. त्या वायर मध्ये करंट हा इतका चाललेला आहे
आणि ह्या पॉइंट पी च्या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड असेल हे सांगितलं जातं. लक्षात आहे. सो हा जो लॉ सांगितला जातो याला म्हटलं जातं बायट सावर्ट्स लॉ. आणि या लॉ मध्ये मग ह्या डीबी बार म्हणजे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू सांगितली जाते. ओके, आता ऍक्च्युअल फॉर्म्युला आधी आपण लिहूया. हा डायरेक्ट लॉज आहे, त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, सो डीबी बार इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय ओके आय डीएल साइन ऑफ थीटा अपॉन आर स्क्वेअर. ओके, आयडियल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला काय सांगतोय, तर ते जे काही मॅग्नेटिक फील्ड असेल ते साहजिकच कोणाकोणावरती डिपेंड असेल, करंट वरती डिपेंड असेल, त्याच्या लेंथ वरती डिपेंड असेल ना. कारण आपण जे मॅग्नेटिक फील्डचा जो फॅक्टर आहे तो कुणामुळे तयार होतो, तो कशावरती डिपेंड आहे हे ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. सेम आपण म्हणू शकतो की तोच फॅक्टर जो आहे तो साहजिकच करंट वरती डिपेंड आहे, साहजिकच लेंथ वरती डिपेंड आहे आणि थीटा वरती डिपेंड आहे. जेवढा थीटा जास्त असेल तेवढा तो मॅग्नेटिक फील्डचा कंपोनंट हा जास्त असेल. सिंपल 90 असेल तेवढं जास्त असेल ना. आर स्क्वेअर, हा आर स्क्वेअर मात्र आता डिनॉमिनेटर मध्ये आलाय बघा. म्हणजे जर डीबी आणि आर स्क्वेअरचं जर रिलेशन बघितलं तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल दिसतंय. त्यात या आरचा स्क्वेअर आहे. सो इनव्हर्स स्क्वेअर लॉ फॉलो करतोय बघा हा बायट सावर्ट्स लॉ. ओके, सो हेच आपण जर इन डिटेल सांगायचं म्हटलं तर डीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, डीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, दॅट स्मॉल लेंथ, डीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा किंवा साइन थीटा म्हटलं तरी चालतं ना, कारण शेवटी थीटा आणि साइन थीटाची व्हॅल्यू सेमच असते ना, प्रोपोर्शनल म्हणतो आपण. आणि डीबी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. सो हे असं लिहिलं जातं आणि याच्यावरून मग हा कॉन्स्टंट सांगितला जातो. सो ओके, सो म्यू 0 अपॉन 4 पाय इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. म्यू 0 आपण काय म्हणतो, परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. ओके, सो म्यू 0 अपॉन 4 पाय सेपरेट कसा डिफाइन करतात, सो म्यू 0 लाच 4 पाय इंटू 10⁻⁻7 युनिट असं म्हटलं जातं ना. लक्षात येते का बघा, किंवा हा 4 पाय इकडे जरी घेतला तरी चालतो. सो म्यू 0 अपॉन 4 पाय किती मिळालं, 10⁻⁻7 मिळालं. सो ही व्हॅल्यू कॅल्क्युलेशन मध्ये वापरली जाते. 4 पाय इंटू 4 पाय म्यू 0 इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁻7. याचा युनिट म्हटलं मी, कारण आता या फॉर्म्युल्याप्रमाणे पण आपण युनिट तयार करू शकतो बघा त्या म्यू 0चं. सो मॅग्नेटिक फील्ड हे तर समजलं, हा फॉर्म्युला झाला. ठीक आहे, हाच फॉर्म्युला वेक्टरच्या स्वरूपामध्ये सुद्धा लिहिला जातो. सो वेक्टर मध्ये आता हा ऍक्च्युअली जनरली स्केलर फॉर्म्युला झाला. वेक्टर मध्ये डीबी बार इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय हे आय क्रॉस डीएल बार लिहिलं जातं. सॉरी, आय इंटू डीएल बार क्रॉस आर बार म्हटलं जातं आणि इथं आर क्यूब म्हटलं जातं बघा वेक्टरच्या फॉर्म मध्ये. म्हणजे आर बार आणि आर क्यूब म्हणजे इथे 3 आहेत आणि इथे एक आर, म्हणजे ते शेवटी आर स्क्वेअरच होतं. इनव्हर्स स्क्वेअर लॉज फॉलो होत होतं. ओके, सो ही सुद्धा डेफिनेशन बायट सावर्ट्स लॉ साठी लिहिली जाते. सो बायट सावर्ट्स लॉ काय करतो काम, तर एखाद्या स्मॉल इलेमेंट मुळे त्याच्या भोवती असलेला पॉइंट पी आणि त्या पॉइंट पी च्या ठिकाणी तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द स्मॉल इलेमेंट डीएल, तर ते किती असतं, तर म्यू 0 अपॉन 4 पाय आय डीएल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. सो हेच आपण इन जनरल सुरुवातीपासून ही डायग्राम आणि हे सगळं असं लिहू शकतो. त्यातल्या म्यू 0 ची व्हॅल्यू झाली. आता म्यू 0चं युनिट कसं सांगितलं जातं बघा, तर म्यू 0च्या क्वांटिटी मध्ये कोण कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. सो म्यू 0 एनालॉगस कशाला होते बघा, मी युनिटच्या फॉर्म मध्ये लिहितो. मॅग्नेटिक फील्ड टेस्ला, करंट एम्पियर, लेंथ आहे मीटर अपॉन मीटर स्क्वेअर आहे. सो 1 मीटर इथे कॅन्सल होईल. सो हा मीटर वरती आणि करंट एम्पियर खाली जाईल. म्हणजे म्हणू शकतो की आपण टेस्ला मीटर पर एम्पियर चालेल असं म्हटलं तरी चालतं, काही थीटाला काही युनिट देत नाही आपण. सो आय इथं आला एम्पियर, याचा 1 मीटर याचा 1 मीटर वरती मीटरला, बरोबर आहे. सो म्यू 0चं युनिट काय सांगितलं जातं, आपण याचा युनिट जनरली म्हणतात तिथं, पण जर ऍक्च्युअल कधी युनिट लिहायची वेळ आली, जर एमसीक्यू एखादा तसा आला तर आपण म्हणू शकतो की टेस्ला मीटर पर एम्पियर. सो दिस इज द एसआय युनिट ऑफ द और सिंपली द युनिट फॉर परमिएबिलिटी म्यू 0. ओके, मग आता हे सिंपल आहे बघा, ह्याच्यावर हे आपण डायरेक्ट व्हॅल्यू सुद्धा घेऊ शकतो ना. जर 4 आणि पायचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते. सो ही व्हॅल्यू इंटू 10⁻⁻7 म्हणजे आपण कशाची व्हॅल्यू सांगू शकतो, म्यू 0 ची व्हॅल्यू सांगू शकतो. आणि ही व्हॅल्यू आपल्याला इथं कॅल्क्युलेशन्स मध्ये
वापरता येते. सो दिस इज नथिंग बट द बायट-सावर्ट्स लॉ which is related to the again magnetic field, or which is related to a particular wire, and in that wire a small element dl is to be considered, and due to that small dl what is the magnetic field is generated at point p at a distance r, which is calculated. आता जर आपण हे बघितलं तर जेवढा r जास्त असेल, मला सांगा जेवढा पॉइंट लांब असेल तेवढं साहजिकच फील्ड कमी कमी होत चालले असं म्हणतो ना. मॅग्नेटिक फील्ड हे इफेक्टिव्ह कुठं असतं तर वायरच्या भोवती इफेक्टिव्ह असतं. मग वायरच्या पासून पॉइंट जर लांब चाललेला असेल, जर फार अवे पॉइंट जर असेल तर साहजिकच मॅग्नेटिक फील्ड कमी असणार ना. सो हे कोण डिफाइन करतं तर हा पॉइंट डिफाइन करतो. यालाच इनवर्स स्क्वेअर लॉ सुद्धा म्हटलं जातं. सो हा जो लॉ आहे हा इनवर्स स्क्वेअर लॉ ची जी कंडिशन आहे ती फॉलो करतोय. सो आपण बायट-सावर्ट्स लॉ इज रिलेटेड टू द ऑर इट ओबेज द इनवर्स स्क्वेअर लॉ प्रॉपर्टी असं म्हणू शकतो, कारण इथं डिस्टन्सचा स्क्वेअर आहे आणि मॅग्नेटिक फील्ड हे त्याला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. सो दिस इज नथिंग बट द बायट-सावर्ट्स लॉ. लक्षात आलं का बघा. सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स. कुठले कुठले पॉइंट्स बघितले. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ओके. सो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट मध्ये आपण पुन्हा 2 केसेस साठी बघितलं, एकदा मॅग्नेट साठी बघितलं आणि एकदा वायर साठी बघितलं. सो दीज आर द 2 केसेस, दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट m बार असतं ते. त्याच्यानंतर आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी, सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी, आणि त्याच्यानंतर आता हा बायट-सावर्ट्स लॉ. ओके. चलो आपण काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन्स काही डिस्कस करूया. ओके. फर्स्ट क्वेश्चन. The magnetic moment of a field with current 12 ampere and area 1.6 units is. Options are 19.2, 12.9, 21.9 and 19.2. आता हा क्वेश्चन अगदी सोपा आहे, पण घ्यायचं कारण काय की आपल्याला जनरली युनिट्स मध्ये आन्सर सांगा असं म्हटलेलं आहे. आता युनिट्सचा अर्थ काय की युनिट म्हणजे इथं कुठलं एसआय युनिट असेल किंवा सीजीएस युनिट असेल असं डिफाइन केलेलं नाही. इट इज नॉट डिफाइंड एनी पर्टिक्युलर युनिट. सो वी हॅव टू फाइंड इन पर्टिक्युलर नंबर्स ओनली. ओके. वी हॅव टू फाइंड द आन्सर इन पर्टिक्युलर नंबर्स, दॅट इज नथिंग बट द युनिट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 2 व्हॅल्यूज असतील त्यांचे जर युनिट्सच दिले नसतील तर त्या ज्या व्हॅल्यू असतात ते ॲज अ युनिट्स असतात. हे बेसिक तुम्हाला कुठेतरी याच्या आधी झालं असेल बघा. फॉर्म्युला सोपा आहे, कॅल्क्युलेशन सोपा आहे, एक्झाम्पल सोपा आहे, पण इथं नंबर ऑफ युनिट्स किंवा इन युनिट्स असं म्हटलेलं आहे. सो इथं कुठलंही एसआय किंवा कुठलंही सीजीएस युनिट दिलेलं नाहीये, त्यामुळे याचं जे बेसिक आन्सर येणार ते युनिटच्या फॉर्म मध्येच येणार आहे. ओके. सो मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ए फील्ड म्हणजे m बार विचारलेला आहे, साहजिकच m विचारलेला आहे. सो मॅग्नेटिक मुवमेंट m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क विथ ए करंट I इज इक्वल टू 12 एम्पियर. ओके. विथ ए एरिया 1.6 युनिट्स. ओके. सो युनिटचा अर्थ काय घ्यायचा मग आता इथे कुठलं एसआय युनिट दिलंय का, दिलेलं नाही. सो युनिट्स म्हटलं की ऍक्च्युअली हे या युनिटच्या फॉर्म मध्ये असणार. मग जर इथं करंट एम्पियर मध्ये असेल तर एरिया कशामध्ये असायला पाहिजे, मीटर स्क्वेअर मध्ये असायला पाहिजे. एकच स्टँडर्ड युनिट घेऊया ना, आयदर एसआय ऑर सीजीएस. मग करंट देताना एम्पियर मध्ये दिलेला आहे, याला युनिटच दिलेलं नाही. युनिट दिलं नाही म्हणजे काय की आपण जस्ट युनिट्स मध्ये म्हणू शकतो. सो आपलं येणारा आन्सर हे युनिट्स मध्येच किंवा एम्पियर मीटर स्क्वेअर मध्ये असणार आहे. ओके. सो m is equal to IA we can write. Okay. So we can say that 12 into 1.6. So it is near about 19.2 units. आन्सर कशामध्ये लिहिलं बघा, युनिट्स मध्ये लिहिलेलं आहे. हेच आन्सर आपण असं म्हणू शकतो 19.2 एम्पियर मीटर स्क्वेअर. सो वी कॅन डिफाइन युनिट ऑल्सो. म्हणजे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यावरनं आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. सो दिस इज अ सिंपल टर्म दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. नेक्स्ट, बायट-सावर्ट्स लॉ इंडिकेट्स दॅट द मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजे वेलोसिटी दिलेली आहे त्याच्या ब्रॅकेटमध्ये प्रोड्यूस ए मॅग्नेटिक फील्ड बी
सच दॅट, आता जर आपण बायड्स लॉ बघितला तर काय होता की डीबी बार इज इक्वल टू म्यू 0.4 पाय आयडियल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर असं होतं. ओके, आता तिथं साइन थिटा आला होता. ठीक आहे, साइन थिटा म्हणजे काय, तर थिटा म्हणजे काय, अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड लेंथ. बरोबर का, बघा मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथ मधला अँगल आहे. ठीक आहे, मग तो इफेक्टिव्ह अँगल 90 असणार आहे ना, साइन आलेलं आहे फंक्शन तिथं. ओके, मग मला सांगा, जर मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणूया किंवा व्हेलॉसिटी ऑफ द करंट म्हणूया, मोशन ऑफ द करंट चार्ज म्हणूया, आपण याच्या आधी पण बघितलंय बघा, राईट हँड पाम रूल असेल, स्क्रू रूल असेल किंवा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल असेल, ह्या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी यांची डायरेक्शन कशी असणं अपेक्षित आहे, पॅरलल की परपेंडिक्युलर. सो परपेंडिक्युलर. सगळ्या केसेस मध्ये बघितलं होतं आपण की बी जो आहे तो बी आणि व्ही जो आहे तो व्ही हा परपेंडिक्युलर असणं अपेक्षित आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी मधली डायरेक्शन जर परपेंडिक्युलर असेल का, तर साइन फंक्शन होतं ना तिथं, तरच तिथं इफेक्टिव्ह फोर्स असतो असं आपण म्हटलं होतं. मग जसा इफेक्टिव्ह फोर्स असतो तसंच इथं इफेक्टिव्ह मॅग्नेटिक फील्ड कधी असणार आहे, जर मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी मध्ये जर डायरेक्शन परपेंडिक्युलर असेल तर. सो ऑप्शन वी कॅन से दॅट ए ऑप्शन, दॅट इज बी इज परपेंडिक्युलर टू द व्ही. बघा हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, पण याच्यावरून आपण सांगू शकतो की मॅग्नेटिक फील्डची आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर परपेंडिक्युलर असेल तरच आपण काय म्हणू शकतो की तिथलं बायट-सावर्ट्स लॉ काय होतो तो फुलफिल होतोय, किंवा बायट-सावर्ट्स लॉ जो आहे तो इंडिकेट करतोय की मॅग्नेटिक फील्ड अँड व्हेलॉसिटी आर perpendicular to each other. So we can define, also we can define this term with the help of one formula, that is b bar is equal to mu 0 upon 4 pi. आता हा लॉ मध्ये नाही आहे, हा फॉर्म्युला एनालॉगस फॉर्म्युला आहे, v bar cross r bar into this unit vector and this is r cube. So मगाशी जो फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे तोच फॉर्म्युला याच्या फॉर्म मध्ये लिहिला, व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये किंवा चार्जच्या फॉर्म मध्ये. आता इथं करंटच्या ऐवजी मॅग्निट्यूड ऑफ चार्ज म्हणलेला आहे. ओके, बाकी कॉन्स्टंट किंवा हे आर क्यूब किंवा हे आर बार, इथे व्हेलॉसिटी आली आहे, हा युनिट वेक्टर आला. ओके, ह्या बी बार. सो ह्या फॉर्म्युल्यावरनं पण सांगितलं जातं की बी बार आणि व्ही बार हे कसे पाहिजेत, एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे. सो याचं जे आन्सर आहे ते आन्सर असेल बी परपेंडिक्युलर टू व्ही. ओके, आपण राईट हँड पाम रूलच्या नियमानुसार सुद्धा हे डिफाइन करू शकतो. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. A circular loop has a radius of 10 centimeter and it is carrying a current of 0.1 ampere. Its magnetic moment is, पुन्हा सेम मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे, फक्त थोडा फॉर्म्युला चेंज होणार आहे म्हणून मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ए सर्क्युलर लूप हॅज अ रेडियस ऑफ 10 सेंटीमीटर, रेडियस दिलेला आहे गिवन पॉइंट. सो 10 सेंटीमीटरचा आपल्याला 10 into 10⁻² करावं लागेल, मीटर होईल ना. नेक्स्ट, अँड it is carrying a current of 0.1 ampere. So current ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.1 ampere. So its a magnetic moment is m is equal to question mark. Okay, so फॉर्म्युला काय असतो, m is equal to ia. पण इथं a दिलेला नाहीये पण रेडियस दिलेला आहे. सो आपण फॉर्म्युला लिहू शकतो i म्हणजेच a म्हणजेच पाय r स्क्वेअर, दॅट इज एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर. त्या वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच काय, पाय r स्क्वेअर आहे, i दिलेला आहे. सो ह्या सगळ्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या, दॅट इज पाय 1 into 3.142 into r किती आहे 10 into 10⁻² चा स्क्वेअर आहे. हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळेल. सो 3.14 into 10⁻³ and unit is what, ampere meter square. So we can say that option C is correct for this question. लक्षात आलं का, बघा सिंपल आहे, m is equal to ia. फक्त a च्या ऐवजी काय करावं लागेल, पाय r स्क्वेअर आपल्याला इथं पुट करावं लागेल. ते पुट केल्यानंतर आपल्याला रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे. सो रेडियस आपण पुट करू शकतो आणि फायनल आन्सर याच्यावरून. हे मल्टिप्लिकेशन आता तुम्ही स्वतः करू शकता, चेक वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. Okay, next consider, for the two configurations given below, magnetic potential energy is respectively
बघा मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीची कन्सेप्ट मगाशी समजली का बघा. एम बार म्हणजे काय, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. आता इथं स्मॉल म्हटलेलं आहे, ओके, स्मॉल मध्ये दिलेलं आहे. सो एम बार इज द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि बी बार म्हणजे काय आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. सो पहिली डायग्राम काय दिली आहे बघा, एम बार इकडं आहे आणि बी बार वरती आहे, ही झाली फर्स्ट. आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये एम बार आणि बी बार दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे, ओके. सो आपण याच्यामध्ये म्हणूया पॅरलल. सो इथं सॉरी अँटी पॅरलल. इफ अँटी पॅरलल्स आर देअर देन वी कॅन से दॅट अँगल इज, सो अँगल इज व्हॉट 180 डिग्री. सो अँगल कसा आहे 180 आहे. आणि इथं जर या केस मध्ये बघितलं पॅरलल तर अँगल कसा आहे 0 आहे, ओके. सो पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम मिनिमम 0, मॅक्सिमम 0, मिनिमम मॅक्सिमम कशी असेल हे विचारलेलं आहे. सो पोटेन्शियल एनर्जी मगाशी काढली बघा, -mb cos ऑफ थीटा. सो या केस मध्ये u इज इक्वल टू किती येणार आहे mb येणार, कारण cos 180 -1 असतं ना. आणि या केस मध्ये u इज इक्वल टू किती येणार आहे -mb. सो सांगा इथं पॉझिटिव्ह मिळाली, इथं निगेटिव्ह मिळाली. मग पॉझिटिव्ह म्हणजे मॅक्सिमम आणि निगेटिव्ह म्हणजे मिनिमम. सो ऑप्शन रिस्पेक्टिव्हली सांगितले ना, सो मॅक्सिमम मिनिमम चालेल. सो ऑप्शन ए वी कॅन से दॅट मॅक्सिमम अँड मिनिमम. सो दिस इज रिलेटेड टू द मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. यामध्ये डायरेक्शन आणि हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट, फक्त बाकीचं काय कन्सेप्च्युअल आता तर समजलेलं असेलच तुम्हाला की पोटेन्शियल एनर्जी कशी डिफाईन केली आपण. सगळं मी तुम्हाला सांगितलं की मॅग्नेट कसा फिरला किंवा कुठं असताना त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त असते, कुठं असताना 0 असते, कुठं असताना निगेटिव्ह असते, हे आपण सगळं बघितलं. कारण पोटेन्शियल एनर्जी डिपेंड आहे त्या मॅग्नेटच्या पोझिशनवरती, ओके. मग आपण 2 लिमिटमध्ये फाइंड केली, 0 टू थीटा मध्ये फाइंड केली. फायनल 2 फॉर्म्युले लिहिले होते, एक cos थीटा 1 चा पण लिहिला होता आणि cos थीटा 2 चा पण लिहिला होता आणि दुसरा फक्त थीटाचा लिहिला, ज्या ठिकाणी लिमिट होते 0 टू थीटा. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तो लक्षात ठेवा. नेक्स्ट, the magnetic field dB bar due to small current element dl bar at a distance r bar and element carrying current is, हा सिंपल फॉर्म्युला बायट-सॉवर्ट्स लॉ चा शोधायचा आहे. बऱ्याच वेळेला अशा क्वेश्चन्स मध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं, कारण सगळे ऑप्शन्स जवळपास आपल्याला एकसारखे दिसत असतात. मग आपण काय करतो, थोडीसं गडबड करतो किंवा फास्ट मध्ये क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायला जातो आणि पडदिशी आपण एखादा आन्सर लगेच टिक करतो किंवा तो राऊंड अप करतो आणि पुढे जातो. पण असं न करता पहिल्यांदा सीईटीचं एक लक्षात ठेवा की कुठलाही क्वेश्चन असेल तर त्याचे पहिल्यांदा एमसीक्यू चेक करा, विच ऑप्शन्स आर गिवन. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की ऑप्शनवरनं तुम्हाला क्वेश्चन आन्सरकडे जायला येते की ऑप्शन असे दिलेले आहेत, सो आन्सर आपल्याला काय असू शकतं. आपण डायरेक्ट क्वेश्चन दिला आणि सॉल्व्ह करत बसलो तर मग मे बी कन्फ्युजन होऊ शकतं, वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आधी ऑप्शन चेक करा, कुठलाही क्वेश्चन दिला असेल तो. ते ऑप्शन जर तुम्ही बघितले तर तुम्हाला एक रेफरन्स मिळेल आणि त्या रेफरन्सवरनं तुम्ही शोधू शकता की व्हॉट विल बी इट्स आन्सर. सो सेम असंच अशा टाईपचे एक्झाम्पल्स असतात. आता बघा, जर चारही फॉर्म्युले बघितले तर आपल्याला कन्फ्युजन होतं की दिसायला सेमच दिसेल सगळे, कारण वेक्टर्स मध्ये दिलेले आहेत, क्रॉस प्रोडक्ट मध्ये दिलेले आहेत. पण जर इन डिटेल व्यवस्थित आपण बघितलं तर आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये सापडतो. जर पहिला बघा डिवायडेड बाय आर आहे, दुसरा आर स्क्वेअर चालू शकतं, तिसरा आर क्यूब चालू शकतं, चौथा आर रेस टू 4 नाही. सो बी आणि सी मध्ये ऑप्शन असणार आहे आपला. पण त्यात पण कुठला, कारण दोन्ही मध्ये पण आपण बरोबर आहे ना, आर स्क्वेअर पण एकदा लिहिलं होतं आणि आर क्यूब पण एकदा लिहिलं होतं डिवाइड मध्ये. इनव्हर्स स्क्वेअर लॉ पण लिहिलं होतं ना, पण तोच वेक्टरच्या फॉर्म मध्ये जर लिहिला तर वरती आर बार लिहिलं होतं, खाली आर क्यूब लिहिलं होतं. आठवतंय का बघा, एक आर कॅन्सल झालात ना, शेवटी खाली आर स्क्वेअरच राहणार आहे. ते जर आपण बी ऑप्शन मध्ये बघितलं तर वरती पण आर दिला आणि खाली आर स्क्वेअर दिलेला. सो एक आर कॅन्सल झाला की डिनॉमिनेटर मध्ये फक्त आर राहणार ना. सो सी ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर μ0/4πi dl बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब, हा असा एक आपण वेक्टर फॉर्म लिहिलेला होता मॅग्नेटिक फील्डचा, स्मॉल मॅग्नेटिक फील्डचा बायट-सॉवर्ट्स लॉ मध्ये. सो आपण म्हणू शकतो की ऑप्शन सी इज करेक्ट. क्वेश्चन सोपा आहे, पण घ्यायचं कारण काय तर कन्फ्युजन होऊ शकतं. मल्टिपल ऑप्शन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणलेलं ना. सो मल्टिपल चॉईसेस आपल्या समोर असल्यामुळे आपल्याला एक चॉईस त्याच्यातला अप्रूव्ह करायचा आहे आणि तो करत असताना काय खबरदारी घ्यायला पाहिजे याच्यासाठी अशा टाइपचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दिस इज अगेन related to the Biot-Savart's law. Next is also again Biot-Savart's law.
Biot-Savart's law is inverse law, inverse square law, cubic law and converse law. Simple. Inverse square law, कारण dB is inversely proportional to काय आलं होतं, r square आलं होतं ना. सो r square म्हणजे इनवर्स स्क्वेअर लॉ म्हटलं जातं. मग इनवर्स म्हणजे का खाली आलेलं ना, डिनॉमिनेटर मधली टर्म आहे. आणि हे बऱ्याच वेळेला बघा तुम्ही लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पण बघितलं असेल, फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर असेल, किंवा कुलोम्स लॉ मध्ये सुद्धा बघा, कुलोम्स लॉ मध्ये सुद्धा r स्क्वेअर आलेलं होतं इनवर्सली प्रोपोर्शनल. सो हे जे काही r स्क्वेअर येतात खाली डिवाइड मध्ये, हे सगळे इनवर्स स्क्वेअर लॉ फॉलो करतात किंवा ओबे करतात असं आपण म्हणतो. आणि एक गिव्ह थेरॉटिकल सेम मी आता जसं म्हटलं ती, टू विच लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी इज बायोट-सावर्ट लॉ ऑफ मॅग्नेटिझम अॅनालॉगस टू. तर मी आत्ताच म्हटलं की कुलोम्स लॉशी अॅनालॉगस म्हणायचं. का म्हणायचं, कारण इनवर्स लॉचा जर कन्सर्न घेतला तर आपण म्हणू शकतो की इट इज अॅनालॉगस टू द कुलोम्स लॉ. कारण ओहम्स लॉ, किर्चॉफ्स लॉ, फॅराडेज लॉ इलेक्ट्रिसिटीचे आहेत, ओहम्स लॉ आणि किर्चॉफ्स लॉ पण इलेक्ट्रिसिटीचे आहेत डीसी मध्ये. ओके, सो ह्या तिन्ही लॉज पेक्षा कुलोम्स लॉ जर बघितला आपण तर कुलोम्स लॉ मध्ये सेम असंच होतं बघा. जसा ग्रॅव्हिटेशनल लॉ असतो m1 m2 अपॉन r स्क्वेअर, तसा q1 q2 अपॉन r स्क्वेअर असतो. सो इनवर्स स्क्वेअर लॉ हा कुलोम्स लॉ सुद्धा फॉलो करतोय. त्यामुळं द बायोट-सावर्ट्स लॉ विच इज analogous to the Coulomb's law. Biot-Savart's law which is in magnetism and Coulomb's law which is in electrostatic. So both are the analogs as compared to the or as concerned with the inverse square law. पण हे जर इमॅजिन केलं तर आपण म्हणू शकतो की हे दोन लॉ जे आहेत ते सेम आहेत किंवा अॅनालॉगस आहेत असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज अबाउट द बायोट-सावर्ट्स लॉ क्वेश्चन. ओके, बघा 3 पॉइंट्स आपण इम्पॉर्टंट कन्सिडर केले. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, देन पोटेन्शियल एनर्जी, आणि पोटेन्शियल एनर्जी झाल्यानंतर मग बायोट-सावर्ट्स लॉ. आता जर ह्या तिन्ही मध्ये जर कंपॅरिझन केलं तर, कारण हे सगळे हे जे पॉइंट्स आहेत हे एकमेकांच्यावरती डिपेंड असतात, कुठं ना कुठं तर ह्या सगळ्यांचे एकमेकांच्यावरती रिलेशन्स ही येत राहतात. कारण बेसिक 11चा जर टॉपिक बघितला मॅग्नेटिझम, तर तिथली ही डेफिनेशन आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. पण तीच डेफिनेशन आपल्याला इथं घेऊन पुढे जायचं आहे, कारण पोटेन्शियल एनर्जी मध्ये किंवा पुढच्या बायोट-सावर्ट्स लॉ मध्ये बी तर येतोय. बी आला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आणि मॅग्नेटिक फील्ड हे प्रत्येक पॉईंट मध्ये आहे. तुम्ही जर आतापर्यंत सगळे पॉईंट्स बघितले तर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज इम्पॉर्टंट, आणि त्याच्यासाठी बरेचसे कन्सर्न आहेत. लेफ्ट हँड रूल असेल, पाम रूल असेल, स्क्रू रूल असेल, किंवा आता आपण बघितलेला थंब रूल असेल. सो बऱ्याचशा लॉवरनं आपण डायरेक्शन फाइंड करू शकतो. आणि या टॉपिक मध्ये डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ द फोर्स, डायरेक्शन ऑफ द करंट हे जे कन्सर्न जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो वी हॅव कवर्ड दिस 3 पॉइंट्स विथ देअर सम बेसिक अँड सिम्पल एक्झाम्पल्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. अजूनही काही तुम्हाला डीपीपी क्वेश्चन जे आहेत ते मिळतील. सो याच्यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. आय होप की हे मी व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्या बुकमध्ये नाही आहेत. सो बुकमध्ये नाहीत म्हणून आपल्याला ते शिकायचे नाहीत असं नाही. सो बुकमधला रेफरन्स आणि काही अदर रेफरन्स घेऊन ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण बरेच फॉर्म्युलेज हे बुकमध्ये डायरेक्ट दिलेले असतात, आणि डायरेक्ट फॉर्म्युला दिला की तुम्हाला तितकंसं रिकॉल होत नाही. त्यामुळे हे व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती कन्सेप्ट आणि कन्सेप्च्युअल त्याचं लक्षात येईल, आणि त्याच्यावरचे मग अजून काही न्यूमेरिकल्स असतील ते सॉल्व्ह करता येईल. ओके, आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला पुढचा पॉईंट घेऊन, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आणि काही MCQ जर असतील तर ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.